अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. सप्तचिरंजीव आपण पाहतोय आणि या सप्तचिरंजीवांचं व्यक्तिविशेष म्हणा किंवा त्यांचं चरित्र काय आहे, हे सप्तचिरंजीव का आहेत, अशा पद्धतीने आपण अभ्यास करतोय. या सप्तचिरंजीवांचा ज्या वेळेला उल्लेख येतो त्यावेळेला ही 7 व्यक्ती विशेष देहाने जिवंत आहेत किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातले विशेष मानवी प्रवृत्ती निवृत्तीचे जे काही प्रवृत्ती वृत्तीचे जे काही गुणदोष आहेत त्या दृष्टिकोनातनं हे चिरंजीवित्व आलेलं आहे. या सगळ्याचा विचार आपण मागच्या वेळेला केला होता की एक तर ती व्यक्ती त्यातल्या प्रवृत्ती पुढे चालत आलेल्या आहेत म्हणून त्यांना चिरंजीवित्व मिळालं किंवा ते चिरंजीव आहेत म्हणून मिळालं. या दोन्हीचा विचार आपण मागच्या वेळेला अश्वत्थामा जेव्हा बोललो त्यावेळेला केलेला होता. आता ह्या सगळ्यांची जी गुणवैशिष्ट्य आहेत तीही त्यावेळेला सांगितली होती, पण पुन्हा एकदा आपण बघूया की अश्वत्थामा जो होता तो स्वामीनिष्ठ होता. पण स्वामी कोण होता ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. त्यामुळे ती दिशा योग्य नव्हती आणि त्याच्याकडनं जी कर्तृत्व केली गेली त्यामुळे तो शापित अश्वत्थामा असंच आपण त्याला जास्ती करून ओळखतो. तो स्वामीनिष्ठ होता. तो बळीराजा जो आज आपण बघणार आहोत तो दानशूर तर आहेच आहे. त्यानंतर वेदपुराणांचं सगळ्याचं संकलन करणारे असे सर्वश्रेष्ठ वेदव्यास जे आहेत त्यांची नियती शरणता, प्रत्येक वेळेला त्यांना नियती आडवी आलेली आहे आणि ती नियती शरणता हा त्यांच्या चिरंजीवित्वाचा एक भाग समजला जातो. तोही आपण बघणार आहोत. हनुमंताची भगवत भक्ती आपल्याला सगळ्यांना प्रसिद्धच आहे आणि विभीषणाचं जे आहे ती न्यायप्रियता, कृपाचार्यांची कृतज्ञता आणि परशुरामाची तेजस्विता असे हे सगळे गुण जे त्यांच्यामध्ये आहेत, या ज्या वृत्ती आहेत त्याही अजून चिरंजीवच आहेत असंही म्हटलं जातं. काही जण देहाने जिवंत आहेत, विशेषतः अश्वत्थामा बऱ्याच जणांना भेटला असं आपण नर्मदा परिक्रमामध्ये जे जातात त्यांच्या बाबतीत ऐकलेलं आहे. किंवा आपण हनुमंताचं बघतो की रामाची कथा असेल तिथे आपण आसन मांडतो आणि आपण म्हणतो नाही हनुमंत तिथे आलेला आहे, म्हणजे तेही एक प्रकारचं चिरंजीवित्व आहे असं आपण बघतो. या सप्तचिरंजीवांच्या बाबतीतली ही जी संकल्पना आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय दृढ झालेली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये याचं महत्त्वसुद्धा असं आहे की आपण ज्या षष्ठब्दी म्हणा किंवा पंचाहत्तरी किंवा चंद्रदर्शन वगैरे असं साजरे करतो ना, जसं जसं वय वाढत जातं त्याप्रमाणे त्यावेळेला काही शांती केल्या जातात. त्यामध्ये या सप्तचिरंजीव आणि मार्कंडेय मुनी यांना अनुलक्षून अशी शांतीपाठ केला जातो किंवा त्यांचं लक्ष पुढे ठेवून त्याप्रमाणे हवन वगैरे केलं जातं, पूजन केलं जातं. त्या षष्ठब्दीला सहस्रचंद्र दर्शन करतो त्यावेळेला वगैरे असं केलं जातं. आता जर कालशृंखलेप्रमाणे किंवा काळाच्या प्रमाणे जर आपण बघितलं तर सर्वात पहिला बळी आहे खरं म्हणजे, मग विभीषणाचं आहे, विभीषणानंतर परशुराम, नंतर हनुमान, व्यास, कृपाचार्य आणि अश्वत्थामा असं हे खरं म्हणजे काळाच्या प्रमाणे जर ओघ बघितला तर या प्रकारचा ओघ असा पद्धतीचा आहे. पण आपण जे जातोय ते अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषण हा जो श्लोक आपण पहिल्यांदा म्हटला त्या दृष्टिकोनातनं आपण विचार करतोय आणि या श्लोकाप्रमाणे विचार करत असताना शापित अश्वत्थामा आपण मागच्या वेळेला पाहिला आणि या वेळेला आपण दानशूर बळी पाहणार आहोत. आता ह्या दानशूर बळीची व्यक्तिरेखा जर बघायचं ठरवलं तर हा दानशूर आहे हे त्याच्या नावामागे जोडलंच जातं. म्हणजे बळी म्हटलं की दानशूर असं जोडलं जातं त्याच्या नावामागे. तसंच हा अत्यंत पराक्रमीसुद्धा आहे आणि आत्मनिवेदन भक्तीसाठी हा प्रसिद्ध आहे. म्हणजे हा दैत्यकुळातला असूनसुद्धा दानशूर आहे, पराक्रमी आहे, आत्मनिवेदन भक्तीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे हा बळीचा जो वंश आहे तो सगळा वंशसुद्धा तेवढाच चांगला आहे. याच्यातले बरेचसे राजे हे चांगले आहेत. आता हा सृष्टी निर्मिती करणारा जो ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाने 10 मानसपुत्र निर्माण केले होते. मनाच्या शक्तीने जे निर्माण केले जातात ते मानसपुत्र त्यांनी निर्माण केले होते. त्याच्यामध्ये मरीची जे 10 ऋषी झाले त्याच्यामधले मरीची हे आहेत आणि या मरीचींचा जो पुत्र आहे तो कश्यप आणि या कश्यप आणि दिती आहे, दक्षकन्या दिती. आदिती नव्हे, आदितीने 12 आदित्य निर्माण केलेले आहेत.
पण कश्यप ऋषींनी ज्या ज्या यक्षकन्या म्हणजे त्यांच्याशी लग्न केलेल्या त्या 60 जणी होत्या वगैरे, भागवतामध्ये ही कथा येते आपल्याला. त्यातली जी दिती होती, त्या दितीपासून हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे 2 राक्षस निर्माण झाले, राक्षस पुत्र निर्माण झाले. ती वृत्ती आहे, राक्षसी सुद्धा वृत्ती आहे. आणि ते दोघंजण ज्या वेळेला निर्माण झाले, म्हणजे कश्यप आणि दितीला हे 2 पुत्र झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. आपल्याला सगळ्यांना याची कथाही माहिती असेलच आहेच, म्हणजे कारण जय आणि विजय हे जे विष्णूच्या द्वारी द्वारपाल म्हणून होते, त्यांना ज्या वेळेला शाप मिळाला, सनत कुमारांच्या ते आत जात होते, त्यांना प्रवेश बंद केला म्हणून त्यांना जो शाप मिळाला, तर त्यावेळेला या सनत कुमारांनी शाप दिल्यानंतर त्यांना 3 जन्म घ्यावे लागले. आणि हे 3 जन्म जय आणि विजय या दोघांना घ्यावे लागले. त्यावेळेला विष्णू त्यांना म्हणले, तुम्ही तो जन्म घ्या, कारण तुम्हाला ह्या सनत कुमारांनी शाप दिलेला आहे, तो शाप दिलेला आहे, तो तुम्हाला घ्यावाच लागेल, पण प्रत्येक जन्मात मी तुमचा उद्धार करीन. अशा पद्धतीची ती गोष्ट आहे. तर हे जे जय विजय आहे, यांनी हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, जरासंध, शिशुपाल आणि रावण आणि कुंभकर्ण असे 3 जन्म घेतलेले आहेत. आणि प्रत्येक वेळा विष्णूंनी त्यांचं मर्दन केलेलं आहे किंवा त्यांचा वध केलेला आहे. असे हे शापित द्वारपाल जे होते जय विजय, तेच म्हणजे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. त्याच्यापैकी जो हिरण्यकश्यपू होता, त्याचा मुलगा प्रल्हाद, तो विष्णुभक्त होता. आणि त्याचा मुलगा विरोचन आणि त्याचा मुलगा बळी, अशी ही वंशपरंपरा आहे, ब्रह्मदेवापासून आलेली. त्यामुळे ब्रह्मदेवापासून सुरू झालेली परंपरा, आणि त्याच्यात अत्यंत विद्वान असे कश्यप ऋषी, त्यांचा मुलगा हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, पण हे दोघे राक्षसी वृत्तीचे. तरीसुद्धा हिरण्यकश्यपूला राक्षसी वृत्ती असली तरीसुद्धा विष्णूंनी नरसिंहाचं दर्शन दिलेलं आहे, नरसिंह रूपामध्ये वध करताना का होईना, पण ते दर्शन त्याला मिळालेलं आहे. त्याचा मुलगा प्रल्हाद हा तर म्हणजे विष्णू भक्तीमध्ये पूर्णपणे एकरूप झालेला असा होता. त्याचा मुलगा विरोचन हा खरं म्हणजे हिरण्यकश्यपूचा नातू म्हणून जास्त प्रसिद्ध आहे, प्रल्हादाचा मुलगा म्हणून कमी, कारण तो विष्णू भक्त आणि हा राक्षसी वृत्तीचा विरोचन जो आहे तो. पण तो हिरण्यकश्यपूचा नातू या दृष्टिकोनातूनच त्याचं सगळं व्यक्तिमत्व किंवा प्रगटीकरण झालेलं आहे. आणि या प्रल्हादाच्या वडिलांपेक्षा, म्हणजे प्रल्हाद हे वडील, याच्यापेक्षा त्याच्यामध्ये राक्षसी गुण होते आणि प्रल्हादामध्ये मात्र विष्णुभक्ती होती. अगदी विरुद्ध स्वभावाचे म्हटलं तरी चालेल. आणि विरोचनाला झालेला मुलगा बळी हा मात्र पुन्हा विष्णुभक्त किंवा भक्तिप्रिय, आत्मनिवेदन भक्ती जी सगळ्यात श्रेष्ठ मानली जाते त्याच्यातला प्रमुख असं त्याचं वर्णन केलं जातं. आता या पुराण काळामध्ये बळीचा उल्लेख आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतो, आणि त्यांनी दीर्घकाळ या विश्वाचं राज्य केलेलं आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख बरेच वेळा आपल्याला दिसतो. हा सुतल, म्हणजे पाताळातले जे 7 पाताळ आहे त्यातला 3रा लोक सुतल, त्याचा राजा होता. दैत्य असून सुद्धा अतिशय सन्मानाने त्याची आपण पूजा करतो. दैत्य असून सुद्धा दिवाळीच्या वेळेला आपण ती करतो. आणि दीपावलीच्या वेळेला जर आपण बघितलं तर हा सण भारतामध्ये साजरा केला जातो. आणि हा जो आहे दीपावलीचा जो बलिप्रतिपदा ज्याला आपण म्हणतो, ती बलिप्रतिपदा वामन आणि बळी यांच्या स्मरणार्थ आहे. म्हणजे तो दैत्य असून सुद्धा दीपावलीच्या वेळेला आपण त्याची पूजा करतो. बलिराजे दीपदानात सदा लक्ष्मी स्थिरा भवेत असं म्हटलं जातं. ती पूजा करावी, लक्ष्मी स्थिर होते, कारण लक्ष्मी त्याची म्हणजे त्याला प्रिय होती सगळ्याच ठिकाणी. अर्थात आत्मनिवेदन भक्तीच्या वेळेला तीही त्याला त्याग करावा लागला, तो भाग वेगळा, पण ती त्याला प्रिय होती आणि ती त्याच्याकडे पण खुश असायची. लक्ष्मी केव्हा खुश होते, ज्या वेळेला सगळ्या लोकांमध्ये त्याचं दान केलं जातं, सगळ्या लोकांमध्ये ती सत्कार्याकरता वापरली जाते. ती अनपगामिनी आहे, तिला घट्ट धरून ठेवून काही उपयोग होत नाही. बलिराजा तसा होता. त्यामुळे हा बलिप्रतिपदा हा दिवाळीतला पाडवा म्हणून आपण जो साजरा केला जातो, तसंच केरळमध्ये जो ओनम साजरं केलं जातं ते सुद्धा त्याच्या स्मरणासाठी केलं जातं. वामन पुराणामध्ये सुद्धा बळीच्या चरित्र प्रसंगाचे वर्णन आहे. त्याच्यामध्ये त्याचा दीपोत्सव साजरा केला जातो ह्याचं वर्णन केलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये ब्रह्मदेवानी जे 10 पुत्र निर्माण केले, मनस्संकल्पाने निर्माण केले, त्यामध्ये मरीच, अंगिरा, अत्री, पुलत्स्य, पुलह, क्रतू, वशिष्ठ, नारद, स्वयंभुव मनु असे हे सगळे 10 जण त्यांनी निर्माण केले. हे सगळे प्रजापती होते.
आणि ते विविध प्रकारची प्रजा निर्माण करायचे. वेगवेगळ्या मनाने संकल्प करून पण त्यांनी केलेली आहे किंवा काही प्रजापतींनी लग्न करून पण ती सगळी दिव्य अशी वेगवेगळी लोकं निर्माण केलेली आहेत. म्हणून या भूतलावरती म्हणा किंवा सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रजा आपल्याला पाहायला मिळतात. या प्रजापतींनी पहिल्यांदा दिव्य आणि सात्विक लोक तयार केली, म्हणजे जे दिव्य सात्विक ऋषी आहेत त्या ऋषींना राहण्यासाठी ब्रह्मलोकाजवळच तपोलोक निर्माण केला. त्याच्या खाली जनलोक, महालोक वगैरे असे अनेक लोक त्यांनी निर्माण केले, आकाशगंगा वगैरे निर्माण केली. या तपोलोकांमध्ये सगळ्या ऋषींना तिथे स्थान दिलं. सप्तर्षीसुद्धा तिथलेच समजले जातात. त्यामुळे जनलोकमध्ये दातृत्व करणारे लोक तिथे त्यांनी केले, जनकल्याण करणारे लोक केले, दिव्य पुण्यात्मे निर्माण केले, ते तिथे राहत होते. असे अनेक लोकांची त्यांनी उत्पत्ती केली. 14 भुवन किंवा 14 लोक जे केले गेले त्यातले हे 7 लोक तयार केले गेले आणि सगळ्यात शेवटी स्वर्गलोक तयार केला गेला. हा स्वर्गलोकामध्ये इंद्र, वरुण, कुबेर, अग्नी वगैरे हे सगळे लोक राहायला लागले. आणि त्याच्यानंतर भूतल निर्माण केलं, तिथं मनुष्य मात्र राहायला लागले. म्हणजे मानव समाज जो आहे किंवा मानव, प्राणी वगैरे बाकी हे रजोगुणात्मक जे आहेत ते सगळे तिथे राहायला लागले. पण राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना राहायला कुठेही जागा नव्हती आणि त्यामुळे ते लोक तोपर्यंत निर्माणच केले गेले नाहीत. पण ज्या वेळेला मरीच ऋषी आणि कर्दमांची कन्या कला या दोघांचं लग्न झालं आणि त्यांना कश्यप हा पुत्र प्राप्त झाला. हे कश्यप मात्र अष्टपैलू प्रजापती असे होते की त्यांनी विविध प्रकारचे, म्हणजे त्यांनी वनस्पती निर्माण केल्या, त्यांनी साप वगैरे निर्माण केले, पक्षी निर्माण केले. त्या 60 दक्षकन्या ज्या होत्या त्यांच्याबरोबर जे लग्न झालं त्यांचं, आणि त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे पत्नीला वेगवेगळं हे दिलं आणि वेगवेगळी प्रजा निर्माण करायला सांगितली. त्याच्यामध्ये आदितीनी जे आहेत, अदिती, तिने 12 आदित्य निर्माण केले आणि दुसरी पत्नी ही दिती, आत्ता आपण जी बघितली हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष त्यांची आई, ती दिती, तिने राक्षस निर्माण केले. आणि जी दनू होती तिने दानव निर्माण केले. पण दानव, राक्षस यांना राहायला जागाच नाही. बाकीच्यांना सगळ्यांना राहायला जागा केली आणि आम्हाला राहायला जागा केली नाही, म्हणून हे भावंडांमधलं, कारण हे सगळेच म्हटलं तर एकमेकांची भावंडच आहेत ना, कश्यप ऋषींचेच पुत्र, पण ही आई ती आई वेगवेगळी, त्यामुळे सावत्र. पण त्यांच्या वैमनस्यामधनं देव आणि दानव हे वैमनस्य कायम स्वरूपात राहिलं. आणि नरसिंह अवतारामध्ये आपण जर बघितलं, हिरण्यकश्यपूला नरसिंह अवतारामध्ये आणि हिरण्याक्षाला वराह अवतारामध्ये पण विष्णूंनी दर्शन दिलेलं आहे. आणि हिरण्याक्षाचं आणखीन एक, मी मुद्दामून ही परंपरा का सांगते की बळीची परंपरा उज्ज्वल आहे असं जर पाहिलं तर ही परंपरा सांगण्यामागचा उद्देश तो आहे की हिरण्याक्ष जो आहे त्यांनी पृथ्वीची पूर्ण निर्मिती पाहिलेली आहे, पण त्याच्या लक्षात आलं नाही की हा एवढा बलवान जो आहे तो विष्णू आहे. आणि कोण बलवान ही अशी निर्मिती करते हे त्याच्या लक्षात आलं नाही, कोण कर्तबगार एवढा पुरुष आहे हे त्यांनी सगळं डोळ्यांनी पाहिलं, पण त्यांनी ओळखलं नाही विष्णूला. कारण शेवटी वृत्ती जी आहे ती दैवी संपत्तीची नाही आहे, राक्षसी वृत्ती आहे, असुर संपत्तीची आहे. त्यामुळे ते ओळखता त्याला आलं नाही आणि त्यांनी त्याच्याबरोबर द्वंद्वयुद्ध केलं आणि त्या ह्याच्यामध्ये याला हिरण्याक्ष जो आहे त्याला मृत्यू आला. या सगळ्या कथा आपल्याला भागवतामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये हे विष्णूचं दर्शन होणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे, कारण हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांनी सुद्धा तपश्चर्या करून वर मिळवलेला होता. वेगवेगळे वर मिळवण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली होती. म्हणजे राक्षसी वृत्ती आहे पण तप केलेलं होतं. हे कुठेतरी तप केलेलं असल्यामुळे भले त्यांनी ते स्वार्थवृत्तीसाठी केलं असेल की मला मरण नको, मला कुठेच मरण येता कामा नाही, हिरण्यकश्यपूची कथा आपल्याला माहिती आहे, पण तरीसुद्धा तप केलं होतं. हा उज्ज्वल इतिहास त्या तपाचरणाचा आहे जो प्रल्हादापर्यंत आलेला आहे. आणि प्रल्हादाबद्दल तर अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. हा प्रल्हादाचा नातू म्हणजे बळी आहे, विरोचनाचा पुत्र. आता ह्या सगळ्यामध्ये हिरण्यकश्यपूवरती हा विरोचन गेलेला आहे, पण विरोचन ज्या वेळेला हिरण्यकश्यपूवरती गेलेलं आहे त्याच वेळेला राक्षसी सैन्यामध्ये किंवा आजोबा म्हणजे त्या सैन्यामध्ये, हिरण्यकश्यपूच्या सैन्यामध्ये तो स्वतः म्हणजे प्रल्हादाचा मुलगा विरोचन म्हणजे आपल्या आजोबांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तो सेनापती म्हणून काम करत होता. आणि तसंच बळीराजा हा सुद्धा सेनापती म्हणून काम करत होता. यांची आयुष्य खूप मोठी आहे.
हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे तिथे आजोबांच्या ह्याच्यामध्ये बळीसुद्धा काम करत होता, तसंच पणजोबांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बळी काम करत होता. नवे नवे बळीचा पुत्र बाणासूर आहे, तो सुद्धा सेनापती म्हणून काम करत होता. म्हणजे अशी सगळी परंपरा त्यांची क्षत्रिय म्हणूनही प्रसिद्ध आहे आणि पारमार्थिक दृष्टिकोनातनं विचार केला तर तपसाधना करण्यामध्ये पण प्रवीण आहे. अशी ही प्रश्न या विरोचनाला सुद्धा असं वाटलं की आपण या सगळ्या प्रदेशाचा राजा व्हावं, आणि ही इच्छा प्रत्येक क्षत्रियाला असतेच. त्यामुळे विरोचनाने दैत्य कुलगुरू जे आहेत ते दैत्य कुलगुरू म्हणजे शुक्राचार्य, आणि हे शुक्राचार्यसुद्धा भृगूचे पुत्र आहेत, हेही लक्षात म्हणजे तीही परंपरा उज्ज्वल आहे. त्यामुळे शुक्राचार्यांना प्रभावी राजा मी कसा होऊ असं विचारलं, त्यावेळेला त्यांनी आकृष्णेनं मंत्राचं अनुष्ठान करायला सांगितलं. म्हणजे सौरसूक्तामध्ये हा मंत्र येतो आणि त्याच्यामधलं अनुष्ठान त्यांनी करायला सांगितलं, आणि ते विरोचनाने केलेलं आहे. आणि ते केल्यानंतर जवळजवळ 1001 वर्ष त्यांनी ती तपश्चर्या केलेली आहे, आणि ते तप करून त्यांनी आपल्याला पूर्ण राज्य प्राप्त व्हावं असं जे वर मागितला होता तो त्याला मिळाला, आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वार्थासाठी का होईना पण राज्य केलेलं आहे. आता मानवाचं आयुष्य फक्त 100 वर्षच धरलं जातं, त्या तुलनेत त्यांचं आयुष्य म्हणजे हजारो वर्ष आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आता या विरोचनावरती सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला या अखिल विश्वावरती तू राज्य करशील ती इच्छा त्याची पूर्ण केली, आणि त्यावेळेला एक मुकुट त्याला दिला आणि त्याला सांगितलं की हा मुकुट तू तुझ्या डोक्यावर जोपर्यंत असेल तोपर्यंत तुला मृत्यू नाही. त्यामुळे तो मुकुट कधीही काढत नसे, की मुकुट काढला तर मृत्यू येण्याची शक्यता. मृत्यूचं भय मात्र प्रत्येकाला आहे. हिरण्यकशिपूनी पण सांगितलं होतं मला मृत्यू कुठे येता कामा नये असं सांगितलं होतं. म्हणजे कुठे म्हणजे घरात नाही, बाहेर नाही वगैरे, ती कथा आपल्याला परिचित आहे. तर ते ह्यानी ज्या वेळेला तो वर मागितला, तो सुवर्ण मुकुट ज्या वेळेला दिला, पण आता ज्या वेळेला ह्याला संपूर्ण राज्य प्राप्त झालं, तिन्ही स्वर्ग पाताळ वगैरे सगळ्याचं राज्य ज्या वेळेला प्राप्त झालं, त्याच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या. आता मात्र त्याचं मन खाओ पिओ मजा करो या दृष्टिकोनातनं वळलं, आणि तिथे मात्र मग सर्वांना शंका यायला लागली की आता ह्याचं राज्य चालून उपयोगी नाही, ह्याला मृत्यू येणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेला त्या भगवान विष्णूंनी पुन्हा मोहिनीचं रूप घेतलेलं आहे. त्यावेळेला पण मोहिनीचं रूप घेतलेलं आहे. आणि विरोचनाच्या बाबतीमध्ये असं होतं की हंस म्हणा किंवा पोपट म्हणा हे त्याचे म्हणजे वायुदूत असल्यासारखे होते, गुप्तहेर असल्यासारखे होते. त्यामुळे ते सगळेजण त्याच्यापर्यंत गेले आणि त्यांनी सांगितलं मोहिनी नावाची अतिशय सुंदर एक अप्सरा आहे किंवा देवी आहे, काय माहिती नाही, पण सुंदर आहे, तिला आम्ही तुमच्याकडे घेऊन येतो. तो म्हणजे वा वा फारच छान. आणि ती मोहिनी आलेली आहे, आणि त्या मोहिनीने इतकं काही गुरफटून टाकलेलं आहे तिला की ते संपूर्णपणे तिच्या अधीन झालेले आहेत विरोचन जे आहेत ते. आणि ही मोहिनी प्रत्येक वेळेस त्याचा मुकुट काढायला बघत होती आणि तो काही तो मुकुट काढून देत नव्हता. तो म्हणला की तुला माहिती नाही, मला हा आशीर्वाद आहे, हा मुकुट माझ्या डोक्यावर असेपर्यंत मृत्यू नाही. तुला मला जर हे सगळं करायचं असेल, हा आनंद संवाद आपल्यातला चालू राहायचा असेल किंवा प्रेममय बोलणी त्यांच्यामध्ये झाली, नेत्रकटाक्ष झालं, सगळं झालं, आणि नंतर मोहिनी काही तर म्हणजे हा मुकुट काही उतरवत नाही तोपर्यंत ह्याला मारता येणार नाही. शेवटी ती म्हणाली मी आता तुमच्या केसांना मर्दन करते मस्तपैकी, तुम्हाला छान वाटेल. आणि म्हणून त्यांनी तो मुकुट काढला. काहीतरी लोभ होतोच शेवटी माणसाला, कारण मृत्यू हा सत्य आहे ना, तर तो येणारच केव्हा ना केव्हा तरी. पण त्यांनी तो मुकुट डोक्यावरचा काढून तिने बाजूला ठेवला आणि ते मर्दन करत असताना त्याला डुलकी लागली आणि त्या डुलकीमध्येच त्यांनी मुष्टीप्रहार केला आणि विरोचनाला सुद्धा मृत्यू आला. हे मुद्दामून सांगते कारण ह्याचा उल्लेख पुढे येणार आहे. बळीराजाने नंतर मग आता साहजिक आहे, विरोचन गेल्यानंतर बळीराजाचं राज्य सुरू झालं आणि बळीराजा हा अत्यंत चांगला होता. त्यामुळे तो सिंहासनस्थ झाल्यानंतर बळीराजाने अगदी नियोजनपूर्वक असं राज्य केलं होतं. आपल्या आजोबांसारखं त्याने राज्य केलं होतं. आजोबांच्या म्हणजे प्रल्हादाच्या प्रमाणे राज्य केलं होतं, कारण तो विष्णू भक्त होता आणि त्यामुळे वडिलांच्या सैन्यामध्ये तो सेनापती होता. त्यामुळे क्षत्रिय धर्माची त्याला सर्व माहिती होती. पण दैत्य असूनसुद्धा हा अत्यंत सुस्वभावी असा होता. प्रजेच्या संतोषामध्ये आपला संतोष मानणारा, समाधान मानणारा आणि त्या प्रजेचं हित डोळ्यासमोर ठेवून राज्य करणारा, हे सगळं वर्णन दैत्यांच्या बाबतीत आपल्याला जरा बरोबर वाटत नाही. पण बळी हा एक्सेप्शनल केस आहे,
कारण जसे हे राजे होऊन गेले तसे प्रल्हाद आणि बळी पण इथे झालेले आहेत. हे आपल्याला प्रल्हादसुद्धा दैत्य कुळातलाच आहे ना, पण तरीसुद्धा एक परमेश्वराचं अधिष्ठान मागे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि बळीराजा हा प्रजाहित दक्ष होता, दानशूर होता, लोकरंजना ज्याला म्हटलं जातं, हे राजाचं म्हणजे कर्तव्य समजलं जातं, लोकानुरंजनम असं म्हटलेलं आहे. तर ते सुद्धा हा बळीराजा करत असे. म्हणजे नुसतं मनोरंजन म्हटलेलं नाही आहे, त्यांच्या चांगल्यासाठी, त्यांच्या श्रेयसासाठी अशा पद्धतीने सगळं समाजकारण करणं, राजकारण करणं हे बळी करत होता. आणि प्रल्हाद आणि बळी हे दोघेही म्हणजे तो प्रल्हादाच्या पावलावर पाऊल ठेवून जात होता. त्यांनी कधीही असं केलं नाही की देवांचं बळ नष्ट व्हायला पाहिजे, असं त्याच्या मनात सुद्धा विचार आला नाही. की ह्या विरोचनाने म्हणा, हिरण्यकश्यपू यांनी कसं केलं होतं की देवांचं वर्चस्व कुठेतरी कमी व्हायला पाहिजे, त्यांचं बळ नष्ट व्हायला पाहिजे, म्हणून यज्ञसंस्था बंद केल्या होत्या. यज्ञ करायचे नाहीत, कारण यज्ञातला आविर्भाव देवांपर्यंत जातो, त्यांना त्यातून बळ प्राप्त होतं. ते जाऊ द्यायचं नाही म्हणून यज्ञसंस्था, यज्ञ, दान, तप सगळं बंद केलं होतं. पण बळीराजाने तसं कधीच केलं नाही, कारण त्याला असं वाटलं त्यांनी स्वर्गाचं राज्य करावं, आम्ही इथलं राज्य करतो. तिन्ही राज्य जरी त्यांनी घेतली, स्वर्ग, पाताळ आणि भूलोक, तरीसुद्धा तो त्यांच्या पद्धतीने त्यांना वागू देत होता. यज्ञ, दान, तप हे सगळं व्यवस्थित चालू होतं. पण कसं असतं, मध्ये मध्ये हे दुष्टराजे पण येऊन गेलेले आहेत ना, त्या दुष्टराजांच्या लोकांच्या स्वभावामुळे राज्याची घडी थोडी विस्कळीत होऊन जाते आणि त्यासाठी पुन्हा नियोजन करावं लागतं. वेळोवेळी नियम बदलावे लागतात आणि ते कार्यरत करून घ्यावे लागतात. हे सगळं बळीराजाने नियोजनपूर्वक केलं. कारण आधीचं हे विरोचनाचं राज्य, त्याच्या आधीचं हिरण्यकश्यपूचं राज्य, हे सगळं बघता त्या सगळ्यातली जी परिस्थिती बिघडलेली होती तीसुद्धा त्यांनी नीट नियोजनपूर्वक दुरुस्त केली. आणि इतकंच असं नाही, निसर्गाचे नियम मोडू नयेत म्हणूनही त्यांनी कार्यरत तो राहिला होता. कारण निसर्गाचे नियम जर माणसांनी मोडले किंवा आपण जे सगळे राहतोय या सगळ्यांनी जर मोडले तर निसर्ग आपल्यावर कोपतो, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण हे निसर्गाचे नियम कुणीही मोडू नये, त्याप्रमाणे वागावं म्हणूनही त्यांनी वातावरणातलं संतुलन तसंच राहावं यासाठी यज्ञही करायला पाहिजेत, तेही त्यांनी केलं. कारण यज्ञामुळे पाऊस पडतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी यज्ञ वगैरे बंद केले नाहीत, सगळं चालू ठेवलं. देवलोक, दैत्यलोक, मनुष्यलोक सगळ्यांचा भरपूर उत्तम असा अनुभव असलेला असा हा बळीराजा एक सुजाण दैत्यराजा होता, हे आपल्याला म्हणता येईल. आणि बळीचं राज्य असलं तर लोक अगदी आनंदी असायचे, खुश असायचे की तो आपल्याला नियमात ठेवतोय पण व्यवस्थित ठेवतोय, कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही. आपण जर ऐतिहासिक काळामध्ये थोडंसं डोकावून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की आपली जी ही राजधर्माची नीती आहे त्या नीतीप्रमाणे जर आपण बघितलं तर एखाद्याचं राज्य जिंकल्यानंतर ते राज्य आपल्या राज्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जातं, पण त्या राजाला नामशेष केलं जात नाही. त्याला त्याचं मांडलिक बनवलं जातं, त्याचं राज्य त्याच्याच ठिकाणी तो तिथेच काम करतो, राजा म्हणूनच काम करतो, तो मांडलिक होतो. ते राज्य फक्त यांच्या ह्याच्यामध्ये येतं. तो जर समजा गेलेला असला, मेलेला असला युद्धामध्ये, तर मात्र त्याच्या मुलाला तो राज्यकारभार देण्यात येतो. याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. विष्णूंनी सुद्धा विश्वाचा राजा म्हणून कधी काम केलेलं नाही, वैकुंठ आपल्याकडे ठेवलेलं आहे. बाकीच्यांची राज्य त्यांच्या यांना देऊन टाकलेली, सत्ता जरी असली तरीसुद्धा विष्णूचं राज्य होतं त्यावेळेला. तसंच आपण बघितलं, रामाने राज्य केलं आणि लंका जिंकून घेतली, पण म्हणून लंकेला मीच राजा होईन असं म्हटलं नाही, त्यांनी विभीषणाला तिथे नियुक्त केलं. म्हणजे आधीची जी परंपरा आहे त्यातल्या त्यात जो चांगला आहे त्याचं तिथे सिंहासन मजबूत करून दिलं, पण त्यांना आपलं मांडलिक बनवून घेतलं, असं केलेलं आहे. तसंच ह्या दैत्याची जी राजाची धुरा होती ती विष्णूंनी बळीला सांभाळायला दिली होती, श्री विष्णूंनी दिलेली होती. आता त्याच वेळेला जर आपण विचार केला तर रावण हा म्हणजे बळी कुठपासून आहे बघा. म्हणजे रावण जो होता तो सुद्धा लंकाधिपती म्हणून राज्य करत होता, तोही दैत्यराजाच आपण म्हणतो. तर त्याची कथा म्हणजे वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडामध्ये ती कथा आहे की इंद्रलोक जिंकल्यानंतर पाताळ लोक जिंकण्यासाठी रावण जातो. म्हणजे रावणाचेही युद्ध झालेले आहेत, स्वर्गावर अनेकांनी स्वाऱ्या केलेल्या आहेत, ते स्वर्ग जिंकलेला पण आहे. पण हे सगळं होत असताना स्वर्गाचं राज्य घेतल्यानंतर पाताळाचं राज्य पण आपण घ्यावं हे साहजिकच रावणाच्याही मनात आलं. आणि तो सुतल लोकामध्ये जाण्यासाठी ज्या वेळेला निघाला, आधी एकदा बघून तर येऊया
कसं आहे काय आहे राज्य, अशा तऱ्हेने तो बघायला गेला. आणि इंद्रलोक जिंकल्यानंतर पाताळात जेव्हा ते जिंकायच्या दृष्टिकोनातनं बघायला गेला, त्यावेळेला त्यांनी पाहिलं अत्यंत वैभवशाली असं ते सुंदर बसवलेलं नगर होतं. वामनाने बळीला दिलेलं ते नगर होतं. आणि त्यामुळे बळीचा तिथे जो सेवक म्हणून द्वारपाल म्हणून राहिलेला विष्णू होता, तो द्वारपाल ज्या वेळेला हा रावण आतमध्ये शिरत होता त्यावेळेला गुप्त झाला आणि रावणाला व्यवस्थित आत जाऊ दिलं. रावणाला आत गेल्यानंतर दोघांच्या गप्पा टप्पा वगैरे झाल्या, बळीशी त्याची भेट झाली. आणि हे सगळं झालेलं असताना तो एकमेकांची स्तुती पण करण्याची त्यावेळेला पद्धत होती. राजांनी एकमेकांची वा तुझं हे छान आहे ते छान आहे वगैरे असं. आणि हे सगळं करत असताना मूळ मुद्द्याला जेव्हा रावण तिथे येतो आणि रावण बळीला म्हणतो की खरं म्हणजे हे सगळं छान आहे रे, पण काय आहे मला एक गोष्टीचं खूप वाईट वाटतंय, ते म्हणजे तुझ्या पणजोबांना म्हणजे हिरण्यकश्यपूला विष्णूनी मारलेलं आहे. विरोचन जे तुझे पिता आहेत त्यांनासुद्धा विष्णूनी मारलेलं आहे आणि त्यांना शासन करणं हे तुझं काम आहे आणि तू असा गप्प कसा काय बसून राहिला. तुला मदत हवी असली तर मी मदत करायला तयार आहे. वालीच्या बाबतीत त्यांनी असंच केलं होतं रावणाने. आपण रामायणात जात नाही हो, पण इथे सांगते. आणि त्यामुळे विरोचनाला सुद्धा त्यांनी मारलेलं आहे, म्हणजे तुझ्या वडिलांना मारलं आहे, तुझ्या पणजोबांना मारलेलं आहे. त्याला शासन देणं तुझं कर्तव्य आहे आणि त्याला शासन द्यायचं तुला जमत नसेल किंवा तुला सहज शक्य नसेल तर मी तुझी मदत करायला यायला तयार आहे. आता मी तुझी मदत करायला यायला तयार आहे असं म्हणणारा रावण तेवढा सरळ नाही. मी नंतर ते राज्य पण मी हडप करू शकतो कारण मी तुला मदत केलेली आहे. हेही गोष्टी काही काही बळीराजा अत्यंत व्यवस्थित राज्य करणारा होता आणि सगळ्यांबरोबर चांगले संबंध ठेवणारा होता, हेही आपल्याला पुढे दिसेल. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो म्हणतो की तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे, दैत्यश्रेष्ठा वगैरे त्याला असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तो म्हणतो तुम्ही मला खरं म्हणजे माझ्या आजोबांसारखेच आहात, त्यामुळे मला अगदी तुम्ही म्हणताय ते सगळं पटतं आहे. मी तुमच्या शब्दाबाहेर कसा असेल, मी तुमच्या शब्दाबाहेर असं अजिबात नाही आहे. काय आहे पण ह्या सगळ्या सभाप्रसादामध्ये ते दोघं जणं बसलेले होते, सगळेजण आणखीन लोक म्हणजे त्याचे जे सभागृहातले होते ते सगळे बसलेले होते. आणि ते सगळं म्हणे ह्या सगळ्या गप्पाटप्पा आपल्या झाल्यात, मला तुमचं म्हणणं पटतं आहे, आपण काहीतरी याच्यावरती नक्की तोडगा काढूया आणि आपण काहीतरी करूया. पण सध्या काय आहे मी वेगळ्याच विवंचनेमध्ये आहे, त्याच्यात तुम्ही मला मदत कराल का. तर म्हणे हो हो काय प्रश्नच नाही, मी नक्की करायला तयार आहे, बोल काय करायचं आहे. नाही म्हणे तिथे ते सुवर्णाची एक वस्तू दिसते आहे तुम्हाला, एक शिल्प आहे, ते दिसतंय का तुम्हाला. तर ते ना आम्ही 2-4 दिवस झाले सगळेजण बघतोय की ते उचलून बाहेर ठेवायचं आहे, कारण आता ते आम्हाला सभागृहात नको आहे. पण ते काही आमच्याच्यानी होत नाही आणि तुम्ही तर म्हणजे काय शंकराला सुद्धा वश करून घेतलं आहे आणि तो कैलाससुद्धा तुम्ही उचलला आहे, तिथे हे शिल्प उचलायला तुम्हाला काय प्रॉब्लेमच नाही ना. प्रॉब्लेम नाही म्हणजे असं नाही म्हटलेलं, मी माझ्या भाषेत सांगितलं की तुम्हाला काहीच हरकत नाही हे उचलायला. आणि म्हणून तो म्हणा हां हे उचलायचं आहे ना, मी आत्ता उचलतो, मी तर कैलाससुद्धा उचललेला आहे, मी किती पराक्रमी आहे. त्याला तर गर्व आहेच आहे. रावणाला अहंकार रूपीच रावण म्हटलेलं आहे. त्यामुळे ते त्याला असं वाटलं की आत्ता मी हे शिल्प इथनं उचलून तिकडे ठेवलं, शिल्प म्हणजे इतकं लहान नव्हतं ते आपल्याला समजेल, ते उचलून नुसतं मी तिकडे बाहेर नेऊन ठेवलं तर या सगळ्या लोकांना असं वाटलं काय मी पराक्रमी आहे. ह्यांना 4 दिवस कोणाला जमलं नाही, मी एका मिनिटात करून टाकतो. आणि मग त्यांनी ती बळीराजाने त्यांना ते शिल्प दाखवलं. त्याच्यात ते अत्यंत सुंदर असं शिल्प होतं, त्रिकोणी आकाराचं होतं आणि त्याच्या खाली 14 रत्न वगैरे जोडलेली होती. आणि ती रत्न जिथे टेकलेली होती जमिनीला तिथनं हात घालायला जागा होती. हा म्हटलं इथनं हात घालून उचलून एका हातावरनं मी बाहेर ठेवीन, असं त्याच्या मनात येऊन तो तिकडे गेला आणि त्यांनी जमिनीला स्पर्श केला आणि ते उचलायचा प्रयत्न केला. पण ओ म्हणतात ठो ते काही तिथनं हालायला तयार नाही आणि त्याला ते उचलता आलं नाही, अजिबात उचलता आलं नाही. बळीने बघितलं की खरं म्हणजे खूपच घामाघूम झाला होता रावण. त्याने आपल्या माणसाला म्हणजे तिथल्या सेवकाला बोलावलं, त्याला तो घाम वगैरे त्याचा पुसून घेतला आणि म्हणला खरं म्हणजे नाही नाही राहू दे, मग आम्ही नंतर प्रयत्न करतो. त्याला दुखवायचं पण नव्हतं ना. नाही नाही ठीक आहे, तुम्ही खूप दमलात, आपण नंतर प्रयत्न करू, काही हरकत नाही आणि तुम्ही बसा शांतपणे. म्हणून त्याला बसलं, थोडंसं रसपान वगैरे दिलं आणि तो म्हणाला तुम्हाला माहिती आहे का हे शिल्प म्हणजे काय आहे. तो म्हणे नाही बुवा, काहीतरी त्रिकोणी वस्तू दिसते. तर म्हणे ही वस्तू म्हणजे माझ्या पणजोबांनी म्हणजे हिरण्यकश्यपूची कुंडलं आहेत कानातली. अशी एक नाही, हे एकच आहे, अशी 2 कुंडलं घालून तो हिरण्यकश्यपू सहज वावरत होता.
म्हणजे त्याची शक्ती बघ किती आहे हे दाखवायचं होतं. आणि अशी सहजपणे आपल्या कानामध्ये धारण करणारा असा हा हिरण्यकश्यपू तो माझा पणजोबा, म्हणजे असं तुझ्या पणजोबांना मारलं म्हटलं ना, अशा या पणजोबांना, माझ्या हिरण्यकश्यपूला म्हणजे माझ्या या पणजोबांना, ज्यांनी ही 2 कुंडलं आपल्या कानामध्ये सहजपणे फिरवलेली आहेत आणि हिंडता फिरता वागवलेली आहेत, अशा या हिरण्यकश्यपूला ज्यांनी मांजराने उंदराला खेळवावं त्याप्रमाणे तोंडात दाताने धरून ठेवलं आणि नरसिंह रूपामध्ये आमच्या सर्वांच्या समोर सहजपणे गुडघ्यावर उचलून ठेवलं. ती 2 कुंडलं त्याच्या कानामध्ये असताना असा आणि सहजपणे पोटातला कोथळा बाहेर काढला. त्या विष्णूवरती तू मला स्वारी करायला सांगतोयस आणि त्याच्याशी ती मदत तू मला काय करणार, हे त्याला त्यातनं दाखवायचं होतं. पण ते तो म्हणाला की हे भगवान विष्णू, त्यांच्या विरोधात मी कधीच जाणार नाही. हे तू मला करायला सांगतोयस ते मी करणार नाही, कारण मी विष्णू भक्त आहे. हे त्याचं त्यावेळेला रावणाला दिलेलं उत्तर आहे. एका बळीने एका दुसऱ्या दैत्याला हे उत्तर दिलेलं आहे. आणि ते सांगताना सुद्धा, ज्यांनी उंदराला मांजराने खेळवावं आणि तोंडात दाताने धरावं तसं सहज धरून नृसिंह रूपाने आमच्या सर्वांसमोर गुडघ्यावर आडवं घालून त्यांच्या पोटातील कोथळा बाहेर काढला, ते हिरण्यकश्यपू, त्यांचं हे कुंडल तू उचलू शकत नाहीस, तू काय मला मदत करणार, असं त्यांना पुढे म्हणायचं होतं. असं स्पष्ट मतही त्यांनी मांडलेलं आहे. हे इंद्रपद मिळवण्यासाठी पूर्वजन्मातलं अनेक सत्कर्म असावी लागतात आणि इंद्रपद मिळवलं की ते टिकवण्यासाठी पण सत्कर्म करावी लागतात. म्हणजे मग ती भोगण्यामध्ये अडचणी येत नाहीत. पण काही वेळेला ह्या इंद्रपदाचा उन्माद चढतो आणि हा उन्माद चढल्यानंतर मग मात्र मंत्रद्रुम जो आहे त्या इंद्राबद्दल ही कथा आहे. आणि त्याची जी मिरवणूक चाललेली होती त्याचं वर्णन आत्ता करत नाही, पण त्या अप्सरांचे नृत्य चालले, मंत्राचे घोष चाललेत वगैरे. आणि त्यावेळेला हा मंत्रद्रुम जो इंद्र आहे, इंद्र ही पदवी आहे आणि वेगवेगळ्या लोकांनी ते इंद्रपद भूषवलेलं आहे. त्यातला हा मंत्रद्रुम हा जो आहे, हा ज्या वेळेला त्याची मिरवणूक चाललेली होती त्यावेळेला तिथे दुर्वास ऋषींनी खूप आनंदाने आपल्या गळ्यातली माळ काढून त्याच्यावर टाकली होती. आणि ती टाकली, पण त्यावेळेला तो उन्मादामध्ये होता आणि त्याला म्हटलं कुठली माळ कसली टाकली, काहीतरी हार बीर टाकला असतं तर गोष्ट वेगळी होती ना, एखादा रत्नजडित हार. पण त्यांनी ती माळ टाकली आणि त्यांनी ती माळ उचलली आणि फेकली. ती त्याचा जो ऐरावत होता, ज्याच्यावर तो आरूढ होता, त्याच्यावरती त्यांनी ती फेकली आणि ऐरावताने ती पायधुळी मिळवली. म्हटल्यावर दुर्वासांना राग आला आणि दुर्वासांना राग आल्यानंतर आता इंद्रपदाचं काय होणार हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्याप्रमाणे इथे ही सगळी बातमी जी आहे ती बळीचे काही गुप्तहेर जे होते त्यांनी बळीला येऊन सांगितले की आता काही इंद्रपदाचं खरं नाही, तेव्हा तुम्हाला प्रयत्न करायला हरकत नाही. सगळीकडनं चाचपणी बळीराजा कसे करत होता, तर त्यावेळेला तो दानशूर होताच. दारी आलेला याचक त्यांनी कधी विन्मुख केलेला नाही आहे. बळीराजाच्या बाबतीमध्ये त्यांनी जेव्हा रावणाचा पराभव केला आणि आपल्याच ह्याच्यामध्ये त्याला कोंडून ठेवलं होतं, बंदिवासात ठेवलं होतं, त्यावेळेला विश्रवा मुनी जे आहेत, म्हणजे रावणाचे वडील विश्रवा, तर ते जे मुनी होते ते त्याच्याकडे आले होते आणि त्यांनी त्यावेळेला रावणाची यातनं सुटका कर असं दान मागितलं होतं. आणि त्यावेळेला बळीराजांनी रावणाचं दान दिलेलं आहे विश्रवा मुनींना, की तुम्ही म्हणतायत मी दारी आलेल्या याचकाला परत पाठवत नाही, म्हणून त्यांनी दानशूरपणाबद्दल मी बोलते की त्यांनी रावणाला देऊन टाकलं परत. वास्तविक युद्ध करून त्याला कैद केलं होतं. बघा, हे आजही आपल्याकडे राजकारणामध्ये घडतं, ते चुकीचं आहे. रावणाला ज्या वेळेला त्यांनी मुक्त केलं, पण त्यावेळेला त्याच्या लक्षात हे आलं नाही की जनतेला तापदायक असणारा हा जो रावण आहे, ज्यांनी आतताईपणाचा परमोच्च बिंदू गाठलेला आहे, आतताईपणाची 6 लक्षणं मनुस्मृतीमध्ये सांगितलेली आहेत, पण त्याची जी आतताईपणा जो आहे तो लोकांना घातक आहे. अशा वेळेला माझा दानशूरपणा महत्त्वाचा आहे का ह्याचा घातकपणा लक्षात घेऊन त्याला बंदिवासात ठेवणं महत्त्वाचं आहे? पण याचा विचार केला नाही. माझ्याकडे आज यश प्राप्त झालेलं आहे, मी सगळ्यांना दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे, माझ्याकडे सर्व राज्य इथे प्राप्त झालेली आहेत, मी क्षत्रिय म्हणून प्रसिद्ध आहे, आता मी दानशूर म्हणून बट्टा लावून घ्यायला तयार नाही, म्हणून त्यांनी त्याला सोडलं. हा जो दानशूरपणाच्या पदवीचा मोह त्याला झाला तोही चुकीचाच होता.
ते त्याचं दुर्दैव होतं. ते कुठेतरी आपल्याला काहीतरी केलेलं पुढे भोगावं लागतं. ते पुढे भोगलेलं आहे त्यांनी. आणि ह्याच्यामध्ये समुद्रमंथनाचा ज्या वेळेला कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेला शुक्राचार्य जे होते त्यांनी या सगळ्या लोकांना म्हणजे देव दानव यांचं समुद्रमंथन ही कथाही आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला शुक्राचार्य अत्यंत दूरदृष्टीचे होते. ते म्हणाले आत्ता हे समुद्रमंथन वगैरे चाललं आहे ते चालू दे. ते चाललेलं असताना तुम्ही कुठेही देवांशी युद्ध करू नका. काय युद्ध करू नका? कारण मी आता संजीवनी मंत्र घ्यायला तपश्चर्येला चालले. तोपर्यंत कुठेतरी निभावून घे असं बळीला त्यांनी सांगितलं होतं. एकदा का संजीवनी विद्या मला प्राप्त झाली की इंद्रावरती आपण स्वारी करू, म्हणजे आपोआपच आपले सगळे राक्षस म्हणजे जिवंत करण्याची शक्ती माझ्यामध्ये येईल. ती तपश्चर्या करायला ते तिथे गेले आणि त्यावेळेला बळीची त्यांनी घेतलेली आहे आणि शांतपणे राहायला सांगितलेलं आहे. आणि मग इंद्राला जिंकू असं सांगितलं. ही संजीवनी विद्या प्राप्त करताना ते आधी शंकराजवळ गेले. शंकराजवळ त्यांनी सांगितलं की काय करायचं, कशी तपश्चर्या करायची. शंकराने मग मनामध्ये विचार केला की ह्याला जर ती विद्या प्राप्त करून दिली तर मग दैत्यांचं बघायलाच नको. सगळा म्हणजे पुन्हा पुन्हा जिवंत होणार, म्हणजे त्यांचंच राज्य येणार आणि ते काही योग्य नाही. म्हणून हजारो वर्षाचं तप करायला सांगितलं. तेही ह्या शुक्राचार्यांनी केलेलं आहे. आणि म्हणजे एवढ्या वर्ष तप करणंसुद्धा त्यांना शक्य झालं. आणि त्यावेळेला त्यांनी 1001 वर्ष तप केलं. ती संजीवनी विद्या त्याच्याकडनं शंकराकडनं प्राप्त करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी जयंती ही सुद्धा एक देवकन्याच होती, तिची अशी लग्न केलेलं आहे. आणि कारण तिने त्यांची सेवा केलेली होती. त्यांच्याशी लग्न करून त्यांनी गृहस्थाश्रम सांभाळला. आणि आता इथे मात्र बळीला असं झालं होतं की आता केव्हा एकदा हे येत आहेत, म्हणजे केव्हा एकदा शुक्राचार्य येतात आणि केव्हा आपण हे युद्ध करायचं. कारण सगळी तयारी झालेली होती. आणि ह्याच वेळेला नेमकं इंद्रानी वगैरे किंवा बाकीच्या ऋषीमुनींनी या सगळ्यांना बघितलं आणि दैत्यांना बघितलं की तुम्ही एवढे कसे इतके दिवस झाले शांत राहता, खरं तुम्ही युद्ध करायला पाहिजे. थोडंसं उचकवलं आपण ज्याला म्हणतो ना. हे सगळेजण म्हणे नाही आम्ही भृगु ऋषींच्या इथे तपश्चर्येला बसलो आहे. तोपर्यंत देवांना माहिती झालेलं होतं की ह्या लोकांनी केवळ तपश्चर्येचं ढोंग करतायत, पण हे शुक्राचार्य आल्यानंतर युद्ध करणार. त्याच्या आधीच यांना खरं म्हणजे आपण अटकवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हे केलं आणि युद्धाला शेवटी ते दैत्य आहेत ते चिडले आणि युद्धाला तयार झाले. पण त्या युद्धामध्ये पूर्णपणे त्यांचा नाश झाला आणि बळीलासुद्धा पळून जावं लागलं. नंतर मग त्यांनी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बळीला पळून जाताना हे जे सगळे दैत्य जे लोक होते ते सगळे वेगवेगळी रूपं घेऊन बाहेर पडले आणि पळून गेले. त्याच्यात बळीनी गाढवाचं रूप घेऊन तो हिंडत फिरत राहिलेला आहे असंही वर्णन आहे. त्याचा उल्लेख नंतर पुढे येणार आहे की ह्या पुरंदर ऋषीचं म्हणजे जे आहे तो इंद्र झाला. वेगवेगळे मन्वंतरामध्ये वेगवेगळे ऋषी झाले. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला बृहस्पती ऋषी हे देवांचे गुरु होते, हे देवांचे गुरु ज्या वेळेला त्या पुरंदर इंद्राकडे आले आणि ती सगळी शचीसह तो बसलेला वगैरे होता आणि त्यावेळेला त्याचं दुर्लक्ष झालं बृहस्पती ऋषींकडे. आणि बृहस्पती ऋषी म्हणजे ते आल्यावर त्यांना आसनावर बसवायला पाहिजे, आपले देवगुरू आहेत हे सगळं लक्षात घेऊन हे देवांच्या लक्षात आलं नाही, म्हणजे त्या इंद्राच्या लक्षात आलं नाही. आणि मग त्यांनी ते बृहस्पती तिथनं बाहेर निघून गेले. हे लोक भृगु ऋषींच्या इथे जे युद्ध न करता शांत बसले होते ते तिकडे पळून गेले. त्यांना वेगवेगळे हे घ्यावे लागले, रूपं घ्यावी लागली आणि त्याप्रमाणे राहावं लागलं. इकडे हे देवऋषी आले होते तर ते रागावून गेले. आणि ते रागावून गेल्यानंतर आपोआपच इंद्र ब्रह्मदेवाकडे आला आणि ब्रह्मदेवाकडे येऊन म्हणाला की आता मी काय करू. अर्थात ब्रह्मदेवाने त्याची कानउघाडणी केली की देवऋषी आलेले असताना तू त्यांना तसंच कसं पाठवलं. पण असू दे, काही हरकत नाही. आता जो त्वष्टा आहे म्हणजे जे 12 आदित्य आहेत त्याच्यापैकी जो त्वष्टा आहे त्याला टेम्पररी गुरु कर, देवगुरू कर. वास्तविक हा त्वष्टा जो आहे हा काही देवगुरू होण्याला त्याची इच्छा पण नव्हती. पण हे जे 12 आदित्यांपैकी त्वष्टा, त्यांचं देवी अथर्वशीर्षामध्ये उल्लेख येतो पहा त्वष्टाचा. तर तो जो आहे त्याला तुम्ही गुरु करा म्हणून त्याला टेम्पररी गुरु केलं होतं. आणि त्यावेळेला बृहस्पती जे आहेत त्यांना ते शोधण्याकरता सगळ्यांना पाठवलं. पण त्वष्टा जो आहे त्याचं सांगण्याचं कारण असं की याला 3 तोंडं होती
आणि या 3 तोंडांनी त्रिशिरा त्याला म्हटलेलं आहे. ह्याने तप करून साध्य केलेलं होतं आणि हा 3 तोंडांनी यज्ञ करत असे. एका तोंडाने तो म्हणजे ते रसप्राशन करायचा, सोमरस, आणि ती स्तोत्र म्हणायचा यज्ञाची. दुसऱ्या ह्याच्यातून तो म्हणजे ते जे काही हविर्भाव असतो, तो हविर्भाग तो सगळा देवांना पाठवायच्या ऐवजी दैत्यांना पाठवत असे. आणि हे जेव्हा इंद्राच्या लक्षात आलं की तो सगळा जो यज्ञामध्ये अर्पण केला जातो तो देवांकडे न जाता दैत्यांकडे जातोय, त्यावेळेला त्यांनी बदला घ्यायचा ठरवलं. आणि त्या ठिकाणी त्या त्रिशिराला त्यांनी मारलेलं आहे. ते ब्रह्महत्येचं पाप त्याच्यावरती, इंद्रावरती आलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामुळे तो इंद्र म्हणजे जो होता तोही बळीला शोधत होता की आता काय करायचं, की बळी कुठे आहे. कारण बळीची आणि त्याची तसं म्हटलं तर मैत्री होती, दोघांची मैत्री होती. दोघं एकमेकांशी गप्पा मारायला जात असत, पण राजकारणाविषयी कधी बोलत नसत. राजकारण म्हणजे यांचं स्वर्गातलं आणि त्याचं पाताळातलं याच्याबद्दल बोलत नसत. पण दोघं एकत्र देवीची प्राप्ती करायला गेल्याचा पण उल्लेख आहे. अशा दृष्टीने इंद्र आणि बळी, कारण त्या दोघांच्या विचारामध्ये साम्य होतं, भक्तीमध्ये साम्य होतं. त्यामुळे इंद्रा इतकाच बळीसुद्धा तेवढाच निपुण होता. त्या दोघांचंही तिथे राज्य होतं. पण समुद्रमंथनाच्या वेळेला मात्र काहीतरी गैरकाम झालं आणि ह्या बळीला पळून जे जावं लागलं, युद्धाच्या वेळेला पळून जावं लागलं. तेव्हा त्यांनी गाढवाचा जन्म घेतला होता. आणि त्यावेळेला बळीला हा इंद्र शोधत होता आणि तो म्हणत होता की त्याच्यामुळे अंतर्ज्ञानाने त्याला लक्षात आलं की हा बळी कुठेतरी गाढव म्हणून काम करतोय. आणि म्हणून तो त्या कुंभाराच्या इथे आला आणि तो म्हणाला, अरे तू एवढा त्रैलोक्याधीश होतास, एवढा मोहक होता, सुंदर असं तुझं आयुष्य गेलं आहे, पण शेवटी तू तुझ्या लायकीनुसार गाढवच झालास. असं कुठेतरी इंद्रालासुद्धा माज आल्या होता आणि तो त्याला बोलला होता. पण नंतर बळीनी मात्र तिथे कुठेही स्वतःचं प्रदर्शन न करता इंद्राला त्यांनी सांगितलं की मी जरी गाढव झालो असलो तरी मी तेवढ्या वेळापुरता झालो आहे, पण ते असताना मी मात्र सर्व राज्याचं निरीक्षण करत फिरलो. कारण गाढव झालो असलो तरी माझी दृष्टी शाबूत होती, माझी बुद्धी शाबूत होती. तिन्ही लोकांमध्ये कसं राज्य चाललं आहे याचं मी परीक्षण करत होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि मग सत्ता ग्रहण करायची जेव्हा वेळ आली, नंतर ज्या वेळेला तो गाढव रूपातनं पुन्हा पहिल्या ठिकाणी आला, इंद्राने त्याला माफ केलं वगैरे, ह्या सगळ्या कथामध्ये येतात. पण त्यानंतर शुक्राचार्य पण तोपर्यंत परत आलेले आहेत आणि शुक्राचार्य आल्यानंतर ते देव दानव वगैरे या सगळ्यांमध्ये युद्ध झालेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग तिन्ही लोक बळीनी पुन्हा जिंकलेले आहेत. आणि ते जिंकल्यानंतर मग विश्वजित यज्ञ ज्या वेळेला करायचं ठरलं आणि त्यावेळेला यज्ञ करावा लागतात, तर यज्ञाच्या वेळेला अग्निनारायणाला जी आहुती बळीने दिलेली आहे, कारण अत्यंत नम्रपणे व्यवस्थित राज्य करणारा बळी होता, त्रिलोक त्यांनी जिंकलेला होता आणि आता फक्त इंद्रपद जिंकायचं बाकी राहिलेलं होतं. शुक्राचार्य आलेले होते, त्यांची आज्ञा त्यांनी घेतली. म्हणजे बघा, तिथेसुद्धा गुरूंची आज्ञा त्यांनी प्रत्येक वेळेला पाळलेली आहे. आणि ती गुरूंची आज्ञा, कारण गुरु आज्ञा पाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याचे ते शुक्राचार्य हे गुरु होते, दैत्यांचे गुरु होते. जसे बृहस्पती हे देवांचे गुरु होते, तसं यांनी हे विश्वजित यज्ञ सुरू केल्यानंतर अग्निनारायणाला जी आहुती दिली, त्या अग्निनारायणाच्या आहुतीमध्ये अग्निनारायणाने त्याला रथ दिलेला आहे. आणि तो रथ दिल्यानंतर तू जोपर्यंत या रथावर आहेस तोपर्यंत तुझा कोणीही पराभव करू शकणार नाही असं सांगितलं. आणि त्या रथ यज्ञातनं बाहेर आल्यानंतरसुद्धा हा लगेच राजा म्हणून त्या रथावर जाऊन बसला असं त्यांनी केलं नाही. त्यांनी आधी शुक्राचार्यांना नमस्कार केला, मी रथावर आरूढ होऊ ना, ही परवानगी घेतली. प्रल्हादाला नमस्कार केला, आजोबांना आपल्या नमस्कार केला, कारण ते विष्णुभक्त होते. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, रथाला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला. म्हणजे बघा, अहंकार कुठेही बळीला नाही आहे. आणि अहंकार नाही म्हणून आत्मनिवेदन भक्ती साध्य होऊ शकते. हा नमस्कार घातला, सगळं झाल्यानंतर मग हा उंच पुरा असा भक्कम असा जो दैत्यराज बळी आहे तो अत्यंत प्रसन्न दिसत होता. आणि त्यांनी विश्वजित यज्ञासाठी तो सज्ज झाला, त्या रथावर आरूढ झाला. त्यांनी स्वर्गाचं राज्य तर मिळवलेलंच होतं, लक्ष्मी त्याला प्रसन्न झालेली होती, आता भूतलावरचं राज्यसुद्धा मिळालं होतं.
अनेक दैत्य जे होते, स्वर्गातले जे देवांचे पदभार होते ते सगळे दैत्यांनी सांभाळले होते. अर्थात ते सांभाळले असले तरी यम वगैरे हे सगळे जे होते, कुबेर वगैरे, हे आपापल्या स्थानी गेले होते. त्यांनाही बळीबद्दल एक प्रकारचा आदर होता. कुठेही रक्ताचा थेंब न सांडता, रक्तपात न होता त्यांनी स्वर्गाचं राज्य घेतलेलं आहे. आणि हे इंद्रपद घ्यायचं राहिलेलं होतं. ते इंद्रपद घेण्यासाठी 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतात. ते त्यांनी करायला सुरुवात केली. कथाभाग आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. 99 यज्ञ पूर्ण झाले आणि आता दानवांचं राज्य किंवा दैत्यांचं राज्य आता स्वर्गामध्ये येणार, पण हे काही चांगलं नाही हा विचार करून, कारण शेवटी ही आसुरी प्रवृत्ती आहे ना, त्याचं राज्य येऊन चालणार नाही हा विचार करून वामन अवतार झाला. आणि वामन अवतारांनी म्हणजे श्री विष्णूंनीच घेतलेला हा अवतार आहे. आणि त्यांनी तो अवतार घेऊन बटुरूपामध्ये ते बळीकडे आलेले आहेत. आणि बळीकडे आल्यानंतर प्रत्येकाला दानशूर बळी, देणारच दान, या हिशोबाने ते तिथे आलेले आहेत. विष्णू आलेले आहेत. आणि विष्णू आलेले असताना अनेक विद्वत जनांचा तू सत्कार केला आहेस, सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी तू दिलेल्या आहेस. आणि हे सगळं दान पुण्य केल्यानंतर आता मात्र मी तुझ्याकडे दान मागायला आलं आहे. एवढासा छोटासा मुलगा आता काय मागणार, तर तो मागतो मला जेवढं जरूर आहे तेवढंच दे, म्हणून त्रिपाद भूमी त्यांनी मागितलेली आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर शुक्राचार्य अंतर्ज्ञानी होते, दैत्यगुरू होते. त्यांना माहिती होतं, त्यांनी त्याची पाद्यपूजा वगैरे केलेली होती विष्णूंनी, की मी तुला द्यायला तयार आहे. 3 पावलं भूमी काय मागतोयस तू, पण तरीसुद्धा तू मागतोयस ते द्यायला मी तयार आहे. आणि म्हणून ह्या प्रसन्न असलेल्या बटूला, जे वामन अवतार धारण केलेल्या होत्या त्या विष्णूंना त्यांनी सांगितलं की मी तुझ्यासाठी हे द्यायला तयार आहे. आणि हे म्हटल्यानंतर इकडे शुक्राचार्य त्याला सांगतायत की नाही, तू हा वामन छोटा मुलगा समजू नकोस, हा विष्णू आहे. तो इथे तुझ्यावरती काहीतरी आक्रमण करेल, कुठेतरी काहीतरी शक्तियुक्ती लढवून तो हे सगळं राज्य तुझ्याकडनं हा यज्ञ पार पडू देणार नाही, हे तू लक्षात ठेव. पण हा म्हणतो नाही. अहो म्हणजे मी जर असं म्हणतो विष्णू वै यज्ञ, यज्ञ हे विष्णूचंच नाव आहे आणि त्या विष्णूची मी उपासना करतोय, तो यज्ञ मी करतोय, तो प्रत्यक्ष परमेश्वर इथे आलेला आहे आणि त्याला मी काहीच द्यायचं नाही, तो मागतोय 3 भूमी मी देणारच असं म्हणून. कारण तो विष्णू हाच माझा देव आहे आणि त्याचाच मी यज्ञ करतो आणि यज्ञ हे त्याचं नाव आहे. ह्या सगळ्या गोष्टी ते शुक्राचार्यांना सांगतात बळीराजे. आणि त्यानंतर त्याला जे दान हवं आहे ते द्यायला मी तिथे तयार आहे असं सांगतात आणि दान देण्यासाठी तयार होतात. तरीसुद्धा शुक्राचार्यांना असं वाटतं की हा सावध केलं असलं तरी हा सावध होत नाही आहे. म्हणून ते म्हणते त्या झारी जी असते, जे उदक सोडलं जातं त्याच्यामध्ये जाऊन बसतात. आणि ती झारी ज्या वेळेला आणली जाते तेव्हाच ते त्याच्यात जाऊन बसतात. पण पाणी का पडत नाही आहे, उदक का पडत नाही? अर्थात विष्णूच्या लक्षात आहे सगळं आलेलं आहे आणि त्यामुळे विष्णूनी काहीतरी अडकलं असेल असं म्हणून त्या छोट्या मुलांनी ते वामन अवतारामधले तिथे आतमध्ये ती काडी घातलेली आहे आणि तिथे शुक्राचार्यांचा डोळा दुखावलेला आहे. आणि मग ते तिथनं बाहेर आले आणि त्यावेळेला ते जोरात ओरडून सांगतात, दैत्यांचे गुरु आहेत ते म्हणतात, अरे तुझ्या पणजोबांना यांनी मारलं आहे, तुझ्या आजोबांना, सेम रावणासारखं सगळं सांगतात. पण आणि ह्या आजोबांना तुझ्या म्हणजे प्रल्हादाला यांनीच तर नावाचं वेड लावलं, तेच नाव तू घेऊन बसलेस, तुला साध्या गोष्टी कशा समजत नाही, तुला या त्रिभुवनाचा राजा व्हायचा आहे, आपलं दानवांचं राज्य स्थापन करायचं आहे. तर तो म्हणतो मला काहीही माहिती नाही असं म्हणून तो त्रिपादभूमी देतो. आणि 2 ह्याच्यामध्ये ते विशाल रूप जे असतं ते तिथे धारण करून, यज्ञ वै विष्णू जरी असले तर ते वेदवचन जरी असलं तरी त्याला हे त्रिपादभूमी देऊन त्यांनी ही सगळी भूमी पूर्णपणे सगळे लोक त्यांनी आपल्याकडे घेतले. आणि शेवट 3रा पाय आता कुठे देऊ असं म्हणून त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला संतुष्ट करण्याकरता यज्ञ केलेला आहे, 3रं पाऊल ठेवायला जर जागा नसेल तर माझ्या डोक्यावर तुम्ही 3रं पाऊल ठेवा असं त्यांनी सांगून आपलं नतमस्तक केलेलं आहे. हे नतमस्तक तो झालेला आहे. नतमस्तक होणं इतकं सोपं नाही. नतमस्तक होणं, आपण सुद्धा म्हणतो काय वंदन भक्ती म्हणजे आहे काय, 2 हात 3रं मस्तक झालं, असं असं जाता जाता केलं की काम झालं. पण तसं नाही आहे. हे मस्तक झुकवणं अत्यंत अवघड आहे, कारण ही 5 ज्ञानेंद्रिय त्या मस्तकावरती आहेत. आणि ही 5 ज्ञानेंद्रिय आपला अहंकार वाढवतात, जी आपल्याला आत्मनिवेदन भक्तीपर्यंत कधीच जाऊ देत नाही. मी पाहिलं, मी ऐकलं, मी केलं, मी सांगितलं, 5 ज्ञानेंद्रिय. मी पाहिलं, मी ऐकलं, मी सांगितलं, माझ्यामुळेच तर झालं
असं सगळे जे अहंकार आहे तो हा 5 ज्ञानेंद्रिय पूर्णपणे खाली वाकवणं म्हणजे नतमस्तक होणं आहे. आणि ते बलीनी केल्यामुळे की शुक्राचार्य त्याला म्हणतात, अरे मी एवढं तुला जागं केलं पण तू सगळं दुर्लक्ष केलंस आणि सरळ त्रिपाद दान देऊन टाकलंस. आता हे बळीराजाने दान दिलं कारण तो दानशूर म्हणून जास्त प्रसिद्ध होता, पण आता मात्र तो आत्मनिवेदन भक्तीसाठी प्रसिद्ध झाला. बळीच्या मस्तकावरती त्यांनी चरण ठेवलं आणि आत्मभक्तीला त्याच्या स्मरून भगवंतानी त्याचा उद्धार केला. म्हणजे लोक त्याच्या चरणाशी जातात, पण भगवंतानी त्याच्या चरणावरती त्याच्या मस्तकावरती आपले चरण ठेवले आणि त्याला पाताळाचं राज्य दिलं आणि तिथे आपण स्वतः जाऊन द्वारपाल झाले. आणि हे द्वारपाल झाले आणि त्यावेळेला दाखवून दिलं की देव भक्ताभिमानी, मी तुझं संरक्षण करण्याकरता इथे थांबलेलो आहे असं त्यांनी द्वारपाल म्हणून सांगितलं. पण त्याचबरोबर बळी कुठे जातोय, कुठे येतोय, काय करतोय, कशा पद्धतीने राज्य करणार आहे, देवांवर स्वारी तर करत नाही ना, ह्या सगळ्या गुप्तहेरपणाचा घाटही भगवंतानी तिथेच घातलेला आहे. आणि मग असा हा आत्मनिवेदनासाठी प्रसिद्ध असलेला बळी आहे. त्याला सुतल राज्याचं सगळं पालन पोषण करण्याचं सगळं पावित्र्य जे आहे ते सगळं म्हणजे पूर्णपणे प्रावीण्य त्याच्यामध्ये राजकारणामध्ये त्यांनी मिळवलं होतं. आणि हा सर्वगुण संपन्न असा होता. विष्णू त्याच्या रक्षणार्थ तिथे थांबलेला होता, त्यामुळे त्याच्या राज्याला कुठलाही अडथळा आला नाही. आणि हे सुतल जे स्थान आहे पाताळातलं, तर ते त्यांनी आपलं कर्तृत्व स्थान मानलं. आणि बळीचा ॲड्रेस कोणता असं विचारलं तर खालच्या पाताळ लोकातलं तिसरा सुतल लोक हेच त्याचा ॲड्रेस आहे. पण तरीसुद्धा हा क्रीडा विद्या, धनुर्विद्या, राजधर्मविद्या अशा अनेक विद्यांचा तो परिपूर्ण असा त्यातला जाणता होता आणि त्यामुळे उत्तम आणि सुखासमाधानाने राज्य व्यतीत करणारा होता. आणि ही जी रामाला ज्या वेळेला वशिष्ठ ऋषींनी योग वासिष्ठमध्ये सांगितलेलं आहे, रामाला ते रोज कथा सांगत असत आणि ती रोज कथा जी सांगत असत त्यामध्ये 12व्या दिवशी जी उपदेशाची कथा सांगितलेली आहे त्याच्यामध्ये बळीच्या आत्मज्ञानाची किंवा आत्मनिवेदन भक्तीची कथा त्यांनी सांगितलेली आहे. की बळीला अनेक वर्षानुवर्ष राज्य करून, उत्तम प्रकारे राज्य करून, उपभोग घेऊन सगळं उपभोगलं आहे त्यांनी. एवढं उपभोगलेलं आहे की त्याचा उपभोगांचा सुद्धा त्याला कंटाळा आला. वशिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलेली ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्याला ह्या सगळ्याचा नंतर शेवटी किती भोग भोगणार त्याचाही त्याला कंटाळा आला. आणि तो म्हणला की मला आता कुठेही याच्यात समाधान मिळत नाही. भोग भोगणं वेगळं आणि समाधान मिळणं वेगळं. हे समाधान मला कुठे मिळत नाही. आणि असं म्हणून तो ज्या वेळेला विचार करत होता तेव्हा त्याला अशी बुद्धी झाली की मैनाक पर्वताच्या दिशेने जाताना पाताळातून वरती भूतलावर, शेवटी भूतलावर जन्म घ्यावाच लागतो मोक्षासाठी, मनुष्य देह धारण करावा लागतो. आणि तो तिथे पुढे आला आणि त्या राजवाड्यामध्ये तिथे बसलेला असताना मी भोग भोगले तरी मला समाधान काय मिळत नाही, मग हे समाधान कशामध्ये आहे ते शोधायला पाहिजे असं त्याला वाटलं. आणि त्यांनी नेत्र मिटून घेतले आणि त्यावेळेला विरोचनाने बळीराजाला उपदेश केलेला आहे. म्हणजे विरोचनसुद्धा तेवढाच उच्च प्रतीचा होता, राक्षसी कृती करणारा होता. पण तरीसुद्धा विरोचनाला सुद्धा ज्या वेळेला विरोचन आणि इंद्र दोघंजणं गेले होते ऋषींकडे आत्मज्ञान प्राप्त करायला, तेव्हा देह म्हणजेच मी आणि आत्मा म्हणजे मी हे दोन भाग वेगवेगळे झाले. ते इंद्र आणि विरोचनाच्या बाबतीत ती कथा उपनिषदांमध्ये सांगितली जाते. पण ते जे विरोचनाने त्यावेळेला त्यांना जो हे केलेला आहे, उपदेश केलेला आहे, तेव्हा ते म्हणाले होते या विश्वाला व्यापून एक प्रचंड मोठं राज्य आहे, तिथे सर्व करता असा एक जो आहे तो राजा जो आहे ना, तो खरा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा राजा आहे. तो अत्यंत तेजस्वी आहे आणि त्याचं जे राज्य आहे ते अत्यंत अप्रतिम आहे. त्या राज्याला तू अजून केला नाहीस. तो राजा जो आहे तो मी करुणिया करता या भावनेने राहतो, त्याच्या एकांतालाही सीमा नाही. आणि असा तो म्हणतो एवढे मी राज्य आत्तापर्यंत सगळ्यांवर स्वारी केली, एवढे राजे पाहिले, पण हा कोणता राजा आहे? अरे म्हणे हा राजा असा आहे की मन त्याचं प्रतिनिधी आहे आणि हा मन जो आहे ना तो त्याचा प्रतिनिधी आहे, असा तो राजा आहे. त्याचं राज्य काही वेगळंच आहे. अशा पद्धतीने तू केलेला उपदेश विरोचनाने आहे
आपलंसुद्धा मन आपल्याला कुठे वळवतं, याच्यावर आपण आत्मनिवेदनाकडे जायचं का राक्षसी वृत्तीकडे जायचं, हे आपलं मन आपल्याला ठरवून देत असतं. त्या मनाला जर आपण योग्य दिशा दिली तर ते आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाऊ शकतं. आणि इथे या राजाला जिंकायचं असेल तर शरीरबळापेक्षा युक्तीचं बळ जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण तो आनंद स्वरूप, परमानंद देणारा परब्रह्मस्वरूप राजा आहे. हा उपदेश सगळा केल्यानंतर तो म्हणतो त्याची सेवा कर, त्याचं राज्य मिळव, ते खरं महत्त्वाचं राज्य आहे, तिथे तुला समाधान मिळेल. तो म्हणतो हे ठीक आहे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी वगैरे तो उपदेश आहे सगळा, पण तो म्हणतो हे सोपं आहे. पण ते सोपं जरी असलं तरी करायचं कसं? आम्हाला फक्त तोंडपाठ आहे शब्दरूपाने, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, पण करायची कशी? ते म्हणे दिवसाचे 4 भाग कर ना. दिवसाचे 4 भाग कर. दिवस म्हणजे 24 तासांचा म्हटलं तर समजा त्यातले झोपेतले 8 तास जाऊ दे, उरलेल्याचे 2 भाग कर. विषय सेवन एवढ्या लवकर आपल्याला सुटत नाही. तू तर राक्षसी प्रवृत्तीत जन्माला आलेला आहे. त्यामुळे विषय सेवनासाठी अर्धा भाग ठेवून दे आणि अर्धा भाग आत्मचिंतनासाठी ठेव, शास्त्राभ्यासासाठी ठेव. हळूहळू ज्या वेळेला तुझा शास्त्राभ्यास वाढेल त्यावेळेला आपोआपच तुझे विषय उपभोग कमी होतील. पण सुरुवातीला एकदम विषय त्याज्य करशील तर ते शक्य होणार नाही. निम्मा दिवस तू विषय उपभोग घे, कारण राज्याचे उपभोग, विषयांचे उपभोग तुला घेणं प्राप्तच आहे. हळूहळू ते उपभोगसुद्धा भोगावेसे वाटणार नाहीत आणि तुला ते उपभोग भोगताना दृष्टी भगवंताचे उपभोग घेण्यासाठी वळवशील, श्रवण भगवंताचं करण्यासाठी वळवशील, पण ते विषय उपभोग भोगशीलच. हळूहळू ती अर्ध्या दिवसाची जी मात्रा आहे ती पाव दिवसावर येईल आणि तुझे सगळे पंचज्ञानेंद्रिय तिकडे वळतील. ही पंचज्ञानेंद्रिय 24 तासाचा दिवस धरलाच तर निद्रेचा काळ आहे, तो त्यातनं वजा कर. पण नंतर निद्रा हा सुद्धा विषय सेवनाचा भाग आहे, हे तुझ्या लक्षात येईल. असा सगळा उपदेश आणि वैराग्यापर्यंत जाण्याचा उपदेश, आत्मनिवेदनापर्यंत जाण्याचा उपदेश विरोचनाने केलेला आहे या स्वप्नामध्ये. आणि त्या दृष्टिकोनातनं तयार झाल्यानंतर बळीने यज्ञ केलेला आहे आणि मग त्यांनी ते दान देऊन पाताळाचं राज्य जरी स्वीकारलं असलं तरी विष्णूंच्या सहवासामध्ये त्याला ती संपूर्णपणे जी समाधानी वृत्ती आहे ती त्याला तिथे मिळालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये त्या आत्मसमाधीमध्ये तो तिथे शांतपणे बसून राहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर शुक्राचार्यांनी सांगितलं होतं की त्याला या समाधीतनं कोणी जागं करू नका. पण हजारो वर्ष झाली तो तिथेच तसा बसून राहिलेला बघितल्यानंतर देवांनी दुंदुभी वाजवायला सुरुवात केली आणि मग त्याला समाधीतून जागं केलेलं आहे आणि विष्णूंनी त्याला पुन्हा दर्शन दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा आत्मनिवेदन भक्तीसाठी प्रसिद्ध असलेला दानशूर म्हणून आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या जरी माहिती असलं तरी पारमार्थिक दृष्टिकोनातून आपलं आत्मनिवेदन भक्तीसाठी प्रसिद्ध असलेला सप्तचिरंजीवांपैकी दैत्यराज बळी. आज त्याचा विचार आपण केला. पुढच्या वेळी व्यासांचा विचार करू. तोपर्यंत इथेच थांबू.